नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत काळवंडलेले किंवा असे काळपट झालेले ओठ असतात. काही जणांचे ओठ तुम्ही बघितलं असाल, आतल्या बाजूने गुलाबीसर असतात, पण बाहेरच्या आउटलाईन किंवा बाहेरच्या बाजूला थोडेसे काळवंडलेले असतात. काही जणांचा वरचा ओठ थोडा जास्त काळा असतो. तर ह्या सगळ्याचे आपल्याला घरगुती उपाय बघायचे आहेत. काही घरगुती उपाय बघूयात की जेणेकरून आपले हे काळवंडलेले किंवा थोडेसे काळसर झालेले ओठ छान अगदी गुलाबी मऊसूत कसे होतील ते बघायचं आहे. त्यानंतर मी एक तुम्हाला लिप बाम सांगेन इथे. तर ह्या लिप बामने नक्की तुम्हाला फायदा होईल. अगदी घरगुती घरातल्या साहित्यातून आपल्याला बनवायचं आहे. खूप सोप्पं आहे. तर तोही मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्या संपूर्ण बॉडीची जी त्वचा आहे ना, ती 16 लेयरने बनलेली असते. परंतु आपल्या ओठांची जी त्वचा ती अगदी 5 लेयरची असते. म्हणजे अगदी नाजूक तो भाग असतो. त्याचप्रमाणे आपल्या डोळ्याखालचं पण असतं ना, तेही 5 लेयरचंच असतं. बाकी संपूर्ण आपल्या बॉडी जी आहे ती 16 लेयरने बनलेली असते. तर आपल्याला वेगवेगळी कारणं आहेत की पहिल्यांदा ती बघूयात की जेणेकरून आपले ओठ कशामुळे काळे पडतात ते. आणि मग पुढे मी त्यावर तुम्हाला उपाय सांगेनच की घरगुती पद्धतीने आपण घरातल्या घरात हे ओठ अगदी साध्या सिंपल पद्धतीने कशाप्रकारे आपण हे गुलाबी करू शकतो. तर कारणं बघितली की अर्धा आपला प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होईल. तर आपण सगळ्यात प्रथम कारणं बघून घेऊयात. पहिलं कारण आहे की धूम्रपान जर करत असाल तुम्ही तर तुमचे ओठ हे काळेच होणार. तर ते काळे पडूच लागणार. तर त्यावर तुम्हाला एकच उपाय आहे. सगळ्यात तो उपाय पण मी लगेच सांगते की तुम्ही धूम्रपान ताबडतोब बंद करा. जेणेकरून तुमचे ओठ जे काळे पडले ते आणखीन काळे पडणार नाहीत. तर धूम्रपान केलं तर ते आपले ओठ काळे पडतात. तर हे पहिलं कारण आहे धूम्रपान हे. तर दुसरं आपण कारण बघूयात की चहा आणि कॉफी ज्यांना खूप अगदी गरम चहा कॉफी घ्यायची सवय असते आणि सतत घेत असतात. तर ते काही जण इतका गरम चहा किंवा कॉफी घेतात की त्यांचे ओठही थोडंसं ओठांना गरम लागतं, भाजतं. त्यामुळे देखील आपले ओठ हे काळे पडू शकतात. त्यामुळे अतिशय गरम असा चहा कॉफी घेणं टाळायचं किंवा चहा कॉफीचं प्रमाणही खूप ज्यांचं असेल ना, म्हणजे कॉफीचं प्रमाण जे जास्त घेत असतील तर त्यांचेही ओठ काळे पडतात. तर त्यामुळे आपल्याला ते प्रमाण देखील कमी करायचं आहे. त्यानंतर तिसरं कारण आपण बघूयात ओठ काळे होण्याचं. स्वस्तातली लिपस्टिक वापरली किंवा लिप बाम वापरला तरी पण ओठ आपले काळे पडतात. किंवा आपण एक्सपायरी झालेली लिपस्टिक वापरली. आता एक्सपायरी झालेली लिपस्टिक म्हणजे काय, तर लिपस्टिक आपण विकत घेतली आहे, पण तू कधी घेतली आहे त्याची डेट वगैरे आपण ते काही ठेवत नाही. त्याच्यावरती बॉक्स जो असतो तो आपण ठेवत नाही, तो आपण लगेच फेकून देतो. त्यामुळे आपल्या लक्षात राहत नाही की एक्सपायर झाली आहे की नाही. तर काय करायचं, कधीही कोणतीही लिपस्टिक घेतली तर ती 2 वर्ष किंवा 2-2.5 वर्षापेक्षा जास्त ती वापरायची नाही. ती काढून टाकायची लिपस्टिक. त्याहून जास्त वापरली तर आपले ओठ काळे पडू शकतात. तर एक्सपायरी झालेल्या लिपस्टिक अजिबात वापरायच्या नाही. काही जण काय करतात, कोण बाहेरून जाऊन आल्या लिपस्टिक वगैरे लावली असेल तर ती नंतर संपूर्ण लिपस्टिक ज्याप्रमाणे आपण मेकअप काढतो तसं संपूर्ण लिपस्टिक मेकअप हे काढूनच रात्री झोपायचं आहे. ते तसंच ठेवल्यामुळे देखील तुमचे ओठ काळे पडू शकतात. काही जण अशा लिपस्टिक वापरतात की 16-16 तास त्या तशाच राहणार, वॉटरप्रूफिंग आहे. त्यामुळे ते सतत त्याचा वापर केल्यामुळे देखील आपले ओठ काळे पडू शकतात. अगदी कमी वयापासून अगदी लहान मुली असतात ज्या त्यांना आवड असते, मम्मी लावते, मोठी बहीण लावते, ते बघून लावण्याची सवय असते आणि सतत ते लहानपणापासून जरी लिपस्टिक लावले आणि आपली त्यावेळेला त्वचा आणखीन नाजूक असते तर त्याने देखील आपले ओठ हे काळवंडू शकतात, त्यांना काळेपणा येऊ शकतो. त्यामुळे लिपस्टिक लावताना आपण ती कोणत्या ब्रँडची घेतो आहे, त्याची एक्सपायरी वगैरे सगळं बघून घ्यायची आणि लावल्यानंतर ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे. आपण घराबाहेर जेव्हा पडतो त्यावेळेला जसं सनस्क्रीन लावून आपण घराबाहेर पडतो ना, तसंच आपल्याला ओठाला लिप बाम लावून पण बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. जसं उन्हाचा त्रास आपल्या ओठावर शरीरावर होऊ शकतो, म्हणजे त्वचेवर होतो, चेहऱ्यावर होतो, त्याचप्रमाणे आपल्या ओठावर देखील होतो. त्यामुळे ओठांना देखील आपल्याला लिप बाम लावूनच बाहेर जायचं आहे. तर मग लिप बाम कुठला चांगला असतो, तर ज्याच्यामध्ये SPF असतं ना असा लिप बाम आपण सिलेक्ट करायचा आहे आणि तो आपण शक्यतो वापरायचा आहे, जेणेकरून तुमचे ओठ हे छान राहतील. तर मी लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्याच्यामध्ये SPF आहे
तर तुम्हाला तो हवा असेल तर तोही तुम्ही मागवू शकता. तसंही मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे कुठला लिप बाम बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. ज्या पालकांचे ओठ म्हणजे आता एखाद्या मुलाचे ओठ काळे असतील किंवा एखाद्या मुलीचे ओठ काळे असतील, पण त्यांच्या आईवडिलांचे पण ओठ जर काळे असतील, आईचे असतील किंवा वडिलांचे असेल किंवा घरात कोणाचेही ओठ काळे असतील, तर ते अनुवंशिकतेने त्या मुलांचे देखील ओठ काळे असू शकतात. त्यामुळे काय एवढं हे नाही करायचं, टेन्शन घ्यायचं नाही आहे. कारण जर अनुवंशिकतेने असतील जर ओठ काळे, तर त्याचा रंग घालवणं हे खूप कठीण आहे. पण बाकी इतर जी कारणं आहेत, धूम्रपानामुळे आपले ओठ जर काळे झाले आहेत किंवा एक्सपायरी लिपस्टिक वापरले आहे, लो क्वालिटीची लिपस्टिक वापरली आहे, लो क्वालिटीचा लिप बाम वापरला आणि त्यामुळे आपले ओठ जर काळे झाले असतील, तर त्यावर आपल्याकडे उपाय आहे. तो लिप बाम वापरला तर आपल्या ओठांचा रंग तुम्हाला हळूहळू कमी झालेला दिसेल. त्यानंतर पुढची जी एक आपल्याला वाईट सवय असते, बऱ्याच जणांना असते, की काय करतात, सतत ओठ चाटत राहतात. सुकल्यासारखं वाटतं, मग ते ओठ चाटत राहणं, मग ते पुन्हा ओठ सुकतात, पुन्हा तेच थुंकी लागून देखील आपले ओठ काळे पडू शकतात. त्यामुळे ही सवय ज्यांना असेल त्यांनी लवकरात लवकर ही सवय थांबवायची आहे, जेणेकरून आपले ओठ काळे पडणार नाहीत. तर ही बघितली आपण ओठ काळे पडण्याची काही कारणं. तर आता आपण पुढे बघूयात. तर आता आपण काही उपाय बघूयात, की आपले ओठ घरच्या घरी आपण छान अगदी गुलाबीसर कसे करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरासाठी जसं पाणी असतं, आपल्या चेहरा असं तुकतुकीत दिसणारी पाण्याची गरज असते, सगळ्या गोष्टीसाठी पाणी हे खूप उपयुक्त आहे. जसं आपल्या शरीराला तसंच ओठांसाठी देखील आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, जेणेकरून आपले ओठ हे छान अगदी मऊ तुकतुकीत दिसतील. पुढचा पॉईंट असा आहे की रात्री झोपताना आपण जर लिपस्टिक वगैरे लावून लिपस्टिक वगैरे लावली असेल, तर रात्री झोपताना ती प्रॉपर काढून घ्यायची. लिपस्टिक ओठांना लावून तसंच झोपायचं नाही. कितीही लेट होऊ दे, कंटाळा येऊ दे, तरी देखील आपण बाहेरून कुठूनही आलो किंवा लिपस्टिक लावली असेल तर ती लिपस्टिक संपूर्ण काढायची आणि त्यानंतरच झोपायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूयात. जर आपले ओठ थोडेसे काळवंडल्यासारखे वाटत आहेत किंवा थोडासा रंग त्याचा डल झाला आहे, थोडे निस्तेज वाटत आहेत, तर अशा वेळेला काय करायचं, गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात ना, त्या कुस्करून घ्यायच्या किंवा थोड्याशा अशा क्रश करून घ्यायचा. मग त्याचा रस येतो ना, तो रस आपल्या ओठांना लावायचा. त्यानेही आपले ओठ छान होतात. पण आता नेहमी गुलाब आणणं आणि त्याच्या पाकळ्या काढून त्याचं रस हे सगळं पॉसिबल नाही. आणि त्यातलं पण गुलाब आहे ना, शक्यतो असं गावठी वगैरे असतात ना गुलाबं, तसे असले तर अतिउत्तम असतं. तर तशी गुलाबं नेहमी आपल्याला भेटणं पण शक्य नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तर गुलाब पाणी जे असतं ना आपलं रोज वॉटर, ते आपल्या ओठांना लावायचं व्यवस्थित अगदी, आणि त्यानंतर छान अगदी झोपायचं. त्यानेही ओठ आपले छान राहतात. तर काही वेळेला काय होतं की ओठ फुटले असतात किंवा त्याला जखमा झालेल्या असतात. कोणताही प्रोडक्ट आपण ते बरं करण्यासाठी लावत असू जर आपण, तर त्या प्रोडक्टचा जे आपण प्रोडक्ट लावले ते व्यवस्थित अगदी त्या ओठांच्या त्वचेमध्ये जाण्यासाठी ना, आपल्याला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, ओठांवर आलेली जी डेड स्किन आहे ना, ती काढून टाकायची आहे. तर ती कशी काढायची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी साखर घ्यायची. तर साखर अगदी जाड असेल ना, तर थोडीशी मिक्सरला एक फिरवून घ्यायची, 2-3 सेकंड फिरवायची, जास्त फिरवायची गरज नाही आहे. थोडीशी ती अशी भरड कशी झाली ना, की मग त्यामध्ये थोडासा मध घालायचा. कारण मध हा जखमा लवकर बऱ्या करतो. त्यामुळे थोडासा मध घालायचा. आणि हे जे बोट आहे आपल्या करंगळीच्या बाजूचं बोट आहे, रिंग फिंगर ज्याला आपण म्हणतो, त्या बोटाने आपल्याला व्यवस्थित अगदी त्या ओठांना मसाज करून घ्यायचं आहे. तर केव्हाही डोळ्याच्या खाली किंवा ओठांना मसाज करताना आपल्याला याच बोटाने करायचं आहे. कारण हे बोट थोडं असं म्हणतात ना की ह्या बोटामध्ये थोडी ताकद कमी असते, म्हणजे ते प्रेशरने होणार नाही. अगदी हळूवारपणे करायचं आहे आपल्याला. तिथे अजिबात प्रेशर द्यायचा नाही आहे. अगदी हळूवार आपल्या ओठांना या बोटाने मसाज करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ती डेड स्किन निघून गेल्यानंतर आपण त्यावरती कोणताही लिप बाम वगैरे लावू शकतो. तर किंवा तुम्हाला जर रात्री झोपताना जर साखर आणि मध ह्यानी चोळून व्यवस्थित अगदी ठेवलं तुम्ही आणि झोपलात तरी देखील चालतं, काही होत नाही. तर हे काही आपले असे घरगुती उपाय आहेत की जेणेकरून आपले ओठ हे छान अगदी
राहतील. तर आता पुढे आपण बघूयात की आपल्याला लिप बाम कसा बनवायचा आहे. तर आणखीन एक उपाय ॲक्च्युली मी सांगून घेते, तो सांगायचा राहून गेला. अगदी साधा सिंपल आहे. तूप जे असतं आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरात तूप हा असतंच. तर त्या तुपाने देखील आपण हळुवारपणे मसाज केला ना ओठांना, जसं मी मागच्या एका व्हिडिओत दाखवलेला तुपाचं आपल्याला फेसवॉश बनवायला, तर इतका त्याचे फायदे आहेत ना तुपाचे. तर त्याने तर तुपाने जरी तुम्ही साधं ओठांना जरी मसाज केला ना तरी तुमचे ओठ अगदी छान, अगदी मऊ मुलायम राहतात. त्यानंतर बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असतं ना, त्याने देखील मसाज केलं ना तरी पण ओठ आपले छान अगदी राहतात. तर आता आपण बघूयात की लिप बाम घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कसा बनवायचा. तर इथे मी बीटाचा एक तुकडा घेतला होता आणि तो त्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर किसून घेतला आहे. तर इथे त्या पद्धतीने आपण बीट घेऊन किसून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक भांडं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या बीटाचा रस काढायचा आहे. तर रस काढण्यासाठी काय केलेलं आहे मी, एक सुती जे कापड असतं ना त्यामध्ये हा बीटाचा सगळा आपण किसलेलं होतं ते घेतलं आणि अशा प्रकारे आपल्याला दाबून अगदी रस काढून घ्यायचा आहे. परंतु लक्षात ठेवायचं आहे, हा लिप बाम करताना अजिबात पाण्याचा अंश त्याला लागला नाही पाहिजे. अगदी कापड जेंगणार ते पण छान स्वच्छ आणि सुकलेलं असलं पाहिजे आणि बीटामध्ये पण अजिबात पाणी वगैरे नाही ठेवायचं आहे. त्यानंतर हे बघा, इथे मी तूप घेतलेलं आहे. तर जे घरात आपण तूप वापरतो ना तेच घ्यायचं आहे. तर गाईचे तूप मी इथे घेतलेलं आहे. तर इथे बघा मी 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे. आधी थोडं जास्त घेतलं होतं एकदम भरून आणि नंतर कमी घेतलं, म्हणजे 1.5 चमचा मी तूप इथे घेतलेलं आहे. आणि जो रस निघालेला होता ना माझ्याकडे बीटाचा, तो जवळजवळ एक 4.5-5 चमचे निघालेला होता. तर यामध्ये आता मी 1 चमचा मध घालून घेणार. तर मध आपल्याला यासाठी घालायचं आहे की जेणेकरून मधामुळे ना ज्या जखमा झालेल्या असतात, ओठ फुटले असतात, त्यातून भेगा पडल्याचा रक्त येत असतं, अशा ज्या काही जखमा झालेल्या असतात ना ओठांना, त्या बऱ्या होण्यासाठी मदत होते. म्हणून मग आपल्याला यामध्ये मध घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हे तिन्ही आपल्याला व्यवस्थित अगदी मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल मिक्स करायला खूप वेळ लागतो तसा. त्यामुळे मी इथे काय केलं आहे, एका कढईमध्ये म्हणजे कोणतंही भांडं घ्या, त्यामध्ये पाणी घ्या. पाणी छान गरम झालं ना की मग हे यामध्ये आपल्याला भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे डबल बॉइलिंग पद्धतीने छान अगदी आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीत जवळजवळ 15 मिनटं मी हे अशा पद्धतीने छान अगदी डबल बॉइलिंग पद्धतीने हे गरम करून घेणार आहे. पण जर तुम्हाला असं न करता मगाशी मी जे फेटत होती त्याच पद्धतीने जर फेटून घ्यायचं असेल तर थोडा वेळ लागतो, थोडा हात दुखून येतो, कारण तूप आणि हा बीटाचा रस लगेच मिक्स होत नाही, बराच वेळ लागतो. पण तसंही केलं तरी देखील चालेल. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी कापडाने आधी खाली त्याचा जो तळ होता ना तो व्यवस्थित पुसून घेतला आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण जे आपलं आहे ते एका डब्यात भरून घेतलं आहे. माझ्याकडे छोटी डबी वगैरे असं काहीच नव्हतं. जर तुमच्याकडे एखाद्या लिप बामची किंवा कोणती डबी वगैरे असेल रिकामी छोटूशी तर त्यामध्ये भरून ठेवलं तरी चालेल. माझ्याकडे हा छोटासा डबा होता माझ्या मुलीच्या टिफिनचा, त्यामध्ये भरून ठेवलेला आहे. आणि आता हे मी फ्रीज नव्हे तर फ्रीझरमध्ये आपल्याला हे 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर रात्री रोज झोपताना आपल्याला हे ओठांना लावून घ्यायचं आहे. तर हे एकदा बनवलेलं लिप बाम 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये छान अगदी राहतं. त्यानंतर तुम्हाला एक 15 दिवसानंतर पुन्हा बनवून घ्यावं लागेल. तर आपल्याला हे नियमित लावायचं आहे, रोज रात्री झोपताना लावायचं आहे. तर जर ओठांचा रंग जर तुमचा काही कारणं मी जी सांगितली त्यामुळे जर काळवंडले असतील तुमचे ओठ, तर मी अगदी गॅरंटी देऊन सांगते की 30 ते 45 दिवसाचा कालावधी द्या. तुमच्या ओठांचा रंग तुम्हाला स्वतःला कळेल की हळूहळू थोडा त्याचा रंग बदलत आलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी फरक जाणवेल. तर हा लिप बाम एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो. धन्यवाद.